दुसरी बाजू परवा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर या जिल्ह्यातले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं. मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका. तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे. आत आपल्याला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ॲडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत. स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाशी विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका. संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे. लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारणं अनेक आहेत. पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलो, लढलो, लोकांनी न्याय दिला म्हणून राजकीय जीवनामध्ये मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीची शक्ती उभा केली. राजकारणामध्ये पहिल्यापासून मी सांगत होतो की जिल्हा परिषदची इलेक्शन झाल्यानंतर अजितदादांची दुर्दैवी दरम्यान, जिल्हा परिषद इलेक्शनच्या दरम्यान अजितदादांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर निकाल लागले आणि मग अशा पद्धतीनं मी मागणी केली की आमच्या नेत्यांना एक आदरांजली ठरेल आणि आम्हाला तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातून अध्यक्षपद द्या.